मला घरी येईपर्यंत तुमचं सगळं आवरून ठेवा, म्हणजे आपण लवकर निघू आणि लवकर पोहोचू, असं पालवेसाहेब म्हणाले. परंतु काय व्हायचा उशीर तो झालाच. तर नमस्कार मंडळी, कुठे चाललो आहोत आम्ही तर सांगते. तर आम्ही चाललो आहोत तळेगावला ताईंच्या घरी, कारण ताईंची आणि पालवेसाहेबांची भाऊबीज राहिली होती. तर संडेला सुट्टी असते, तर साहेब म्हणाले की आपण शनिवारीच जाऊया, म्हणजे आपण व्यवस्थित तिथं पोहोचूही आणि एक दिवस मुलं खेळतीलही. तर निघालो 7:30 वाजता आणि तिथं पोहोचायला आम्हाला वाजले 11:30 जवळजवळ. तर मग दुसऱ्या दिवशी छान सगळे तयार झाले आणि ताईंनी छान पालवेसाहेबांना ओवाळलं. इथं आराध्यानेही मामाला ओवाळलं. आधी तिनेही चान्स सोडला नाही, कारण तिनेही ओवाळलं नव्हतं. ती म्हटली मीही पप्पाला ओवाळलं नाही, मला पण ओवाळायचं आहे. तिनेही ओवाळलं. असं ओवाळणीचा छान सगळ्यांचा कार्यक्रम झाला, भाऊबीज झाली आणि नंतर निघालो बाहेर, कारण आम्हाला जायचं होतं बाहेर. तर मग नाश्ता वगैरे सगळं बाहेरच करायचं होतं, तर म्हटलं चला बाहेरच खाऊया. तर गेलो ताईंच्या त्यांच्या फेवरेट अशा जोगेश्वरी मिसळ सेंटर या ठिकाणी, जे देहू रोड इथे स्थित आहे. ते नेहमी तिथेच जातात मिसळपाव खाण्यासाठी, आणि आम्ही याच्या अगोदर खाल्ली आहे. तर ते सगळे म्हटले की चला मिसळपाव खाऊया. तर छान सगळ्यांनी तिथं मिसळपाव वगैरे खाल्ली, कारण नाश्त्याचा टाईम होऊन गेला होता आणि जेवायचाही टाईम होत आलेला होता. तर छान सगळ्यांनी पोटभर अशी मिसळपावचा आनंद घेतला, मिसळपाव खाल्ली आणि नंतर निघालो कुठे तर ते तुम्हाला कळेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.